बीवे एकलव्य चला फिल्डिंग लावून घ्या. दोन अशी संघ विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या दोन्ही संघांना आपण या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पाहिलंय. आणि आजच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात होत असताना एमसी चषकामध्ये या दोघांचा खेळ कशा प्रकारे राहील आणि कोण कशा इंटेंटने खेळणार आहे ती येणारी काळवेळ सांगणार आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मंचावरती उपस्थित मान्यवरांचं सुद्धा हार्दिक स्वागत या एमसी चषक 2024च्या माध्यमातून. यस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. जितू पाटील आमचे आज ऑफिशियल म्हणून आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वेदांत सज्ज होतोय. आकाश ॲलेक्स स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश करत आहे. एक मोठं बॅटल आणि या मोठ्या बॅटल मध्ये कोणता संघ बाजी मारणार येणारी काळवेळ सांगेल. परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा जो लॉर्ड्स आहे तो लॉर्ड्स जर पाहिला तर प्रत्येक मॅच ही काटेकी टक्कर होणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्यदेव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. या कैलासवासी पद्माकर मांगेला चषक यांच्या स्मरणार्थ एमसी चषक 2024च्या माध्यमातून समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. चेंडू आणि कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आकाशने पाहिलं होतं की समोर चेंडू मारल्यानंतर तितक्या चांगल्या रीतीने ट्रॅव्हल झालेला नाहीये आणि म्हणूनच त्याच्या पुढील चेंडू याला सन्मान देत असताना डिक्लेअरच्या दिशेने खेळून काढलाय एका दावेसाठी. वसई बीबी एकलव्य आणि वरद विनायक. हो नो बॉल आहे का? येस नो बॉल आहे. नो +4 टोटल 5. खराब चेंडू समाचार घेतलाय आणि समाराच्या दरम्यान 5 धावांचं बक्षीस मिळालंय आणि टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली आहे टीम वरद विनायकला. आकाश गरजच्या बॅटमधून चौकार आला आणि आकाशने या हंगामाची ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्याचा इंटेंट एकच होता. इथे अलेक्स बाद होईल का? येस विदाउट कॉलिंग म्हणजेच कॉल देऊन सुद्धा अलेक्स तिथून क्रीज सोडताना दिसला आणि मारुतीने त्याचं काम पूर्ण केलंय आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा टीम वरद विनायकला. गॉड आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डीजे. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झाला आहे 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावपलके धावा आहेत 8 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. हेमल भावसार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय आणि चेंडू शेवटच्या क्षणाला अडवलाय. विकीने सांगितलं होतं चेंडू जाऊ दे कारण स्ट्राईक रोटेट होणार नाही. अखेरकार स्ट्राईक रोटेट झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावपलकर आहेत वरद विनायक या संघाच्या. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाल. जसं टॉस झाला त्यावेळेला आकाश गरजने सांगितलं होतं ही स्पर्धा ज्या प्रकारे आयोजित करण्यात आली आहे नयन मांगेला यांची सर्वात मोठी मेहनत आहे या स्पर्धेमध्ये आणि खरंच ती मेहनत जी आहे ती पूर्णपणे या आयोजनामध्ये दिसून येते. व्यासपीठ डगआउट खेळपट्टी आउटफील्ड जी काही बनवली गेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच कौतुक आहे नयन मांगेला यांच्या पूर्ण टीमचं ज्या प्रकारे त्यांनी या स्पर्धेला वेगळ्या आणि नव्या अवतारात आणून ठेवलंय. मारुती पेडामकर नवीन गोलंदाज. पहिला चेंडू नो बॉल. ओहो इथे धावलंय का? 1+1 2 धावा येतील. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मारुतीने सांगितलं खडतर प्रवास विरार क्रिकेट असोसिएशनचा जिथे सुरुवात केली तेव्हा 11 संघ होते आणि आता 55 संघ रजिस्टर्ड आहेत या असोसिएशनमध्ये आणि ओमकार आता सांगतोय की 56 आहेत.
आणि बघता बघता खूप मोठं वटवृक्ष उभं राहिलं या विरार क्रिकेट असोसिएशनचं आणि त्याच्या अंतर्गत असणारी स्पर्धा आहे. स्पर्धांचा आलेख सुद्धा वाढत चाललाय म्हणजे त्यांचे लेवल ऑफ ऑर्गनायझिंग आणि त्यामुळे खूप सारी मजा येते सर्व खेळाडूंना या असोसिएशन अंतर्गत खेळत असताना. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हातातून निसटलाय का मागे बॅकअप आहे. सिंगल धाव मिळेल. हेमल पावसार आणि आकाश घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही अटॅकिंग बॅटर आहेत. दोघांना नेहमीच आपण पाहिलं असेल त्यावेळेला ते कधी सिंगलवरती जास्त भर देत नाहीत. चौकाराच्या दिशेने जातात आणि या सर्व गोष्टी त्यांच्या यशामधील खूप मोठं गमक आहेत. बघा मफलातून फटका. फिल्डिंग चांगली. फिल्डिंग चांगली असून चालणार नाही आहे. जोपर्यंत अंकुशने फील्ड केलाय तोपर्यंत एक धावून कंप्लीट झाली आहे. हलक्या हाताने खेळलाय. पुश करो खुश राहो. सिंगल आणि धावफलकाची धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 15 वरती. 15 अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चांगली सुरुवात यावेळेला वरद विनायक या संघाची पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन. एखादी चांगली सुरुवात तुमचं अर्धकार्य पूर्ण करते परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अर्धकार्य पूर्ण करून चालत नाही. पूर्ण कार्य करावं लागतं. पूर्ण केल्याशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळत नाही तोपर्यंत तुमचा पुढचा प्रवास सुकर होत नाही आणि म्हणूनच प्रत्येक मॅचचं यश हे तुम्हाला शेवटच्या आणि अंतिम किताबी भिडंतीपर्यंत नेऊन ठेवत असतं आणि त्या किताबी भिडंतीपर्यंत जाण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. फटका बोटा वाढण्याचा प्रयत्न. राजेश जगताप वेगाने चेंडूवरती आलेत आणि चेंडू अडवतील तोपर्यंत कोणती धाव नाही. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात वरद विनायक या संघाच्या. थँक्यू. बघा अजून एक सूचना आहे. विकेट किपरच्या मागे 2 स्टंप आहेत 2 बाजूला काळ्या पडद्याच्या जवळ. त्यांच्या आतमध्ये जर का चेंडू फुलटॉस जरी पडद्यावर पडला तर 1 धाव आहे. म्हणजेच डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव दिली जाईल जरी डायरेक्ट गेला तरी. पण जर का त्या काळ्या पडद्याच्या वरून बाहेर डायरेक्ट गेला तर खेळाडू बाद असेल. ही इम्पॉर्टंट नोट आहे. लक्षात ठेवायचे सर्वांनी. आणि त्या स्टंपच्या जर का बाहेर डायरेक्टली गेला तर आउटच आहे. गणेश नवीन गोलंदाज. पहिला चेंडू डिक्लेअर साठी खेळला. 1 धावेसाठी जाईल. प्लॅनिंग आखलं गेलंय व्यवस्थित रीतीने आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत होतीये वरद विनायकची. मोठा फटका बॅटाचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. बॅटवरती फिरत असणारा हा चेंडू सिंगल धाव देऊन जातोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यामध्ये वेगाने चेंडूला खेळले जरूर परंतु हातामध्ये चेंडू याने अगोदर धाव कंप्लीट केली गेली. 1 धाव येत असताना पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो कॅप्टनच्या फटक्यावरती कॅप्टन तुटून पडलाय आणि त्यानंतर 3 धावा नव्हे 4 धावा वाचवल्यात आणि एक महत्वाची विकेट येते. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी वेगानं द्वेषानं मारलेला तो फटका परंतु त्यावरती मारुती पेडामकरने जी फिल्डिंग केली आहे ती फिल्डिंग लाख मोलाची आहे. संघाच्या हिताची आहे आणि त्या फिल्डिंग वरती 4 धावा वाचवत असताना सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय घडलं तर हेमल पावसारची विकेट आली आहे. अहो लवकर दूध आणा. जितू क्षेत्रीय सल्लागार आणि उपाध्यक्ष सुजित केसरी यांच्याकडून मारुतीच्या फिल्डिंगला 500 रुपयाचं बक्षीस हात पाय सुन्न होणे लगावण्यात किंवा आलेले आहेत. मुंग्या त्या येणे देण्यात ही येणार आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. अतिशय चांगलं न्यूरोबिऑनच्या लाल क्षेत्ररक्षण. पट्टीसह ही कमतरता आणि पूर्ण विरारचं करा. क्रिकेट असंच आहे. चांगल्या आणि खेळाची आयुष्य नेहमीच प्रशंसा feel करणार करा. आहे. त्याला न्यूरोबिऑन अवॉर्ड देणार आहे.
Decathlon, 60 धाव plus प्रगती sports, दाबा, 6,000 19. plus products. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि या मॅच मध्ये पलटवार झालाय. बीव्ही एकलव्यने बाजू पलटवली आहे आणि ती बाजू पलटवण्याचा पहिली सुरुवात ही मारुती पेडामकरने केली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 19 वरती धावफलक थांबला असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, दाखल होतोय मिस्टर जय. वरद विनायकच्या या पहिल्यांच्या खेळामध्ये एक चौकार, त्यानंतर नो बॉल 2 हाताळले गेले होते, त्याच्यावर सुद्धा होताना आपण पाहिलं होतं. आणि या सर्व गोष्टी असताना धावांना जो काही रोख लगावला गेलाय तो कुठे ना कुठेतरी चिंतेची लक्षणं आहेत. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले वरद विनायकचं. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येणार आहे येणारी काय सांगणार आहे. तत्पुरती या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. रुद्र नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण समर्थ बॉई 14-32 आणि जयसाई विरार कडे जर आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग तिथे रुद्रची पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. मितेशच्या बॅटमधून येणारा तो फटका होता. जय आणि मितेश खूप कमी वेळा या दोन खेळाडूंना फलंदाजी मिळत असते, परंतु आज ती संधी आली आहे ज्या संधीला तुम्हाला करून दाखवायचं आहे. स्वतःच्या अंगावर असलेले कौशल्य तुम्हाला सादर करायचे आहेत आणि ज्या कौशल्याच्या बळावरती तुम्हाला तुमचा संघ प्रमोट करेल. पाहूयात जय आणि मितू कशा प्रकारे या संधीचं सोनं करतायत. सिंगल धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होईल कारण डिक्लेअरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. रुद्राने पहिलं वाईड हाताळल्यानंतर कोणत्याही प्रकारे मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. स्लॉग ओव्हर आहे म्हणजेच मोठे फटके अपेक्षित असणार आहेत. वरद विनायकला काय ते फटके येऊ दिले जातील का. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅपच्या दिशेने जातोय वेगानं. धाव कंप्लीट नाही झाली. जयला माघारी परतावा लागेल आणि अजून एक हादरा वरद विनायक संघाला लगावला जातोय. गॉन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. बाबू हितेंद्र बाबू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला थ्रो आणि त्यामुळे रनआउट. चला इथे पंचांनी चला पंचांचा निर्णय अंतिम कारण नो बॉल दिलेला आहे आणि तो नो बॉल असणार आहे. नो वरती रनआउट झालाय. काय हा बॉल काउंट असेल का. बॉल काउंट असेल का. येस बॉल काउंट आहे. दोन चेंडू शेवटची शिल्लक असतील. पहा तिथे जर धाव नसते घेतली कदाचित एक चेंडू सुद्धा मिळाला असता. धावफलकाचे धावा 22 आहेत. 22 नव्हे 24 आहेत. हो हो ज्यावेळेला आतून बाहेर निघाला चेंडू. आदरणीय मनोजजी चतुर्वेदी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती या. मनोजजी चतुर्वेदी साहेब आपणास विनंती आपण मंचावरती यायचं. यावेळेला चेंडू वेगाने खेळून काढला, निघून गेलाय. अफलातून ऑफ ड्राईव्ह. नो +4 तब्बल 5. धावफलकाची धावा 29.
आदरणीय मनोजी चतुर्वेदी आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. चौकार आलाय, बाबूने मात्र आपली दहशत दाखवली आहे आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव घेत असताना एका धावेने धावफलक पुढे नेऊन ठेवले 30 वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय बीबी एकलव्य या संघासमोर टीम वरदविनायकच्या माध्यमातून. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. समर्थ बॉय 14-32 आणि त्यांच्या समोर जयसाई विरार. जयसाई विरार संघाचा संघनायक आणि समर्थ बॉय 14-32 संघाचा संघनायक आलेत दोन्ही. मी विनंती करेल वसई तालुका अग्रसेना युवा अध्यक्ष आशुजी पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. टेल इज द कॉल. टेल इट इज. थँक्यू. मी विनंती करेल आशुजी पाटील आपण स्थानापन्न व्हायचंय. दाडबिकीचा कौल जिंकलाय समर्थ 14-32 ने. काय निर्णय असेल? नक्कीच गोलंदाजी घेऊ आम्ही आणि समोरच्या टीमला 25-24 पर्यंत रोखू. समर्थ बॉय 14-32 या स्पर्धेमध्ये येत असताना कशा प्रकारची तयारी आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच ऑर्गनायझेशन तर चांगलंच आहे. आम्ही आमचं खूप बेस्ट देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जयसेने टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? गोलंदाजी असते. फील्ड बॅटिंग करायची. किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+. जयसाईची तयारी कशा प्रकारची आहे? कारण खूप चांगले चांगले खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत. यावर्षी मला वाटतं या असोसिएशनमध्ये आपण एंटर केलेले आहेत. आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आणि आजच्या मॅचसाठी कशी तयारी आहे? खूपच चांगला आहे. आतापर्यंत चांगलं केलं आहे. आता आपण पुढे पण खेळणार. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूपच चांगलं आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय समर्थ 14-32 ने प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅचसाठी हा कॉल आहे, परंतु त्या अगोदर 31 धावांचा पाठलाग होईल की नाही ती येणारी काळवेळ सांगणार आहे. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल दयन मागेला येणार की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे समाजसेवक महेशदादा पाटील यांचा. मी विनंती करेल महेशदादा आपण समोर आहे. आपला यथोचित सन्मान या MC चषक 2024च्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल हरेशजी भगत साहेब यांचा. विशेष कार्यकारी अधिकारी BJP आदरणीय हरेशजी भगत विपुल पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला हे सन्मान केला जाईल. त्यानंतर मंचावरती उपस्थित आदरणीय आशुतोष पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल मयूर यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे आशु पाटील यांचा. त्यानंतर कल्पेश मयेकर मुंबई पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मयूर यांच्या शुभ हस्ते कल्पेश मयेकर यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जातोय. एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय रोहित पाटील, एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील यांचा यथोचित सन्मान नयन मांगेला यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करेल रोहित आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर संग्राम बोलिये यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. संग्राम बोलिये यांचा यथोचित सन्मान प्रतीक यांच्या शुभ हस्ते. प्रतीक आपण या आपल्या शुभ हस्ते संग्राम बोलिये यांचा यथोचित सन्मान त्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर आदरणीय सचिनजी पाटील साहेब, किरण प्रजापती यांच्या शुभ हस्ते सचिनजी पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज शेख यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती केली नयन वांगेला ना की आपण सन्मानित करायचं आहे एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज शेख यांना, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिकाचे जे ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं आपण वेळात वेळ काढून या उद्घाटन सोहळ्या समयी इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चेंडूला यावेळी खेळलं गेलंय, अडवलं गेलंय का? येस, अंकितने चेंडू अडवलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ झाला. 11 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 20 धावांचा पल्ला गाठायचा आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 16-20 काय या धावपलकाचा पाठलाग होईल का? विकी मैदानात अजूनही आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिभा आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमतावान खेळाडू. आणि त्याच्यासमोर आता आकाश गरत. खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह लेग फ्लिक पाहायला मिळाली आणि चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट होते, सिंगल धाव पहा. आणि ही जी स्पर्धा आपण पाहतात ती संपूर्णतः अंडर 25च्या खेळाडूने भरवलेली आहे MCCच्या. आणि खूप चांगलं आयोजन या गुप्चरपाडा नगरीमध्ये. आणि खेळाडूंना खेळण्यासाठी सुद्धा खूप मजा येणार आहे. जे जे संघ इथे उपस्थित होतील, जे जे संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करताना दिसणार आहेत, त्या सर्व संघांसाठी कुठे ना कुठेतरी त्यांनी घेतलेला प्रवेश त्यांना एक समाधान देऊन जाईल इतकं चांगलं आयोजन इथे करण्यात आलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हेमल भावसार चेंडूला अडवलंय का? येस, अडवलंय. चांगलं बॅक केलं बाबूने आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. प्रवीणजी पाटील आपण मंचावरती यायचे प्लीज. एक जुने जाणते क्रिकेटर, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व प्रवीणजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल प्रवीणदा आपण प्लीज मंचावरती या. आकाश गरत समोर अजिंक्य ड्राईव्ह केलाय, चेंडू रोहन कारेकरने अडवलाय आणि अलेक्सने खूप चांगली साथ दिली आहे. सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती BV एकलव्य या संघाच्या. आपण पाहतात ऐकतात कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ आयोजित MCC चषक 2024 आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस. शुभारंभ अतिशय शानदार पद्धतीने होताना पाहायला मिळाला. समाजसेवक आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समवेत अनेक मान्यवर आपण पाहिले. हरेशजी भगत साहेब, संग्रामजी बोलिये, सचिनजी पाटील, त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे
उपाध्यक्ष सुजित केसरी, सल्लागार जितू क्षेत्रीय, त्यानंतर यशराज इन्फोटेकचे ओनर सरफराज शेख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या शुभ हस्ते शुभारंभ उद्घाटन सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जशी पहिली मॅच सुरू झाली, पहिली इनिंग संपन्न झाली, 31चं टार्गेट ठेवलं गेलं आणि सिंगल पहा. तिथे समोर मैदान आहे खूप मोठं, तिकडे गाड्या पार्क करा, कोणीही रस्त्यावरती गाड्या पार्क करू नका. ओमकार, तिथे कोण असतील तर त्यांना गाईड करायचंय. ज्यांच्या कोणाच्या बाईक रस्त्यावरती आहेत त्याने प्लीज आपल्या बाईक बाजूला काढायचे. चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर 20 धाबा धावपलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 10 आणि 10 चेंडूंमध्ये मला वाटतं 11 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 10 मध्ये 11 इक्वेशन खूप जवळ आणून सोडली आहे आणि संकेत म्हणजेच विकीने अतिशय चांगला खेळ आतापर्यंत केलाय. हो, यावेळेला जास्त फ्लाईट देण्याचा प्रयत्न, या चेंडूला चेंडू निघून गेलाय खेळपट्टीच्या डायरेक्टली बाहेर. मेथूच्या हातामध्ये वाईट चोरपण एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ केव्हा हरेल, केव्हा जिंकेल हे कळणं तितकंसं सोपं नाही आहे, कारण आजचा खूप मोठा टास्किंग डे आहे. विकीने चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, रावचीच्या रूपाने बाद. पहिला हादरा बीवे एकलव्याला गॉन. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. थँक्यू डीजे. विकेट आल्यानंतर राजेश जगताप नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय आणि चांगला ब्रेक थ्रू मिळून दिलाय धावचीच्या रूपाने. कुशल गुरवने चांगली फेकी केली आणि जयने कोणती चुकी न करत असताना, गॅदर करत असताना चेंडूला यष्टांवरती लावलं गेलंय. हो, धावचीची संधी मिस, कारण एक धाव सहजरीतीने अजिंक्यने धावून कंप्लीट केली आहे. अजूनही एकचा फासला आहे. मॅच कोणासाठीही तितकी सोपी झालेली नाही आहे, परंतु आतापर्यंत जी धाव बनवण्याची गती आहे त्याला पाहता बीवे एकलव्य चांगल्या स्थितीमध्ये आली आहे. बिकट स्थितीवरती मात करून ती आली आहे आणि त्यामुळे या सामन्याला गबसणी घालण्याची क्षमता तो संघ ठेवतोय. जयने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, एक नो वगळता कोणत्या प्रकारे खराब चेंडू हाताळला नाही. एक चौकार जरूर गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 ऑन स्कोर बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का? यस, अडवला गेला. धावचीची संधी पुन्हा एकदा मिस. एक धाव, 3 षटक संपतायत. 24 वरती धावफलक, 6 मध्ये 7 ची गरज. थँक्यू डीजे. चला गाई करा. सर्व संघांना विनंती आहे की वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुमची इनिंग संपवायची आहे. नवीन हेमंत भावसार नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय, परंतु अजिंक्यच्या बॅटला ज्या प्रकारे चेंडू कनेक्ट झाले त्याला पाहता त्यांच्यासाठी आव्हान तितकंच अवघड नाही आहे. परंतु वरदविनायक या प्रकारच्या सिच्युएशन मधून मॅचला आपल्या बाजूने झुकवणं जाणतीये. पहिला चेंडू थोडीशी उचळी घेणारा हा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र एका धावेसाठी पाठवत असताना आपण पाहतोय. ए बी पुन्हा एकदा हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू अडवला गेला हेमलच्या माध्यमातून. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक गोष्ट अशी असते, तुम्ही एक चेंडू माराल किंवा एक धाव वरती असेल त्यावेळेला त्या चेंडूवरती तुम्हाला चौकार मारणं गरजेचं असतं. अतिरिक्त धावा नाही आल्या तर मात्र त्या एका धावेमुळे तुम्हाला कधी कधी सामना गमवावा सुद्धा लागतो. धावचीची संधी, चेंडू फेकलाय
परंतु चुकीच्या क्षेत्रामध्ये आणि एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज. सामना पहिलाच अटीतटीचा आहे आणि जसं मी सांगितलं होतं अगोदरच की आजचा लॉट्स पाहता पूर्णपणे मारामारी आहे. समर्थ बॉय 14-32 त्यांच्यासमोर जयसाई. हे सुद्धा बॅटर खूप चांगलं रंगेल परंतु अजिंक्य ओहो दबाव दबाव आणि दबाव दडपणाला बळी पडला आणि चेंडूला सरळ डिक्लेअरच्या बाहेर भेदत असताना अजून एका विकेटचं पतन. ए बी बाद. अजिंक्य माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. हिटलर मारुती पेडामकर. दोन चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे म्हणजेच एक चौकार. काय त्याच्या बॅटमधून येईल का? चर्चा केली जाते राजेश आणि मारुतीमध्ये आणि त्या अगोदर हेमल बावसार पूर्णपणे कॉन्फिडेंट आहेत कारण त्याने अतिशय चांगला खेळ अगोदरच्या 4 चेंडूवरती करून दाखवलाय. अपेक्षा असणार आहे या 2 चेंडूवरती वरद विनायकला की अजून चांगला खेळ व्हावा परंतु मारुती समोर गोलंदाजीकडनं सुपर राहणार नाहीये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का? ओहो धावचीची संधी. राजेश जगताप बाद. आता चेंडू 1 आणि 4 धाब्यांची गरज आहे. 1-4 कोण करणार हा बेडा पार? नवीन फलंदाज पंकज येतोय. पंकज येऊन त्याची फक्त बघायची भूमिका असणार आहे कारण फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. गरज आहे 4 धाबांची. काय मारुती चौकार लगावेल का? हेमंत भावसार काय या चेंडूवरती आपलं अधिराज्य दाखवेल का? वरद विनायक जिंकेल की बीवी एकलव्य? पहिलीच मॅच काठे की टक्कर. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ओहो अनहोनी को होनी करने वाली कहानी. चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. हिटलर ने केले मॅच फिनिश. बीवी एकलव्य विन द मॅच. एक करी तो समाज सेवा त्याच्या मनात नाही हेवा. आणि आता झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच कोण ठरेल? कोण राहील? कोण राहिला असेल? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर संकेत विकी ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करेल विकीला आपण यायचंय आणि आपल्या प्लेअर ऑफ द मॅचच्या टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. जे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी स्पॉन्सर केलेले आहेत एकवेरा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रोहित भरत पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले टी शर्ट आहेत. त्यामुळे मी विनंती करेल आशू पाटील यांना की आपण टी शर्ट देऊन गौरव करा.